लुक्स यमी ना. हे आहेत खोबऱ्याचे आणि खारीक खोबऱ्याचे लाडू जे मी आदिराजसाठी बनवलेत. काय ना आता आदिराज 2 वर्षाचा होतोय तर तो काय करतो खाली गेलं ना माती खातो खूप. हे जे लाडू आहेत मी त्याच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायचं ठरवलं कारण ह्याच्यामुळे काय होतं तर लहान मुलांची हाडं मजबूत होतात. वरून हे खायला पण खूप टेस्टी आहेत. तर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर स्टे ट्यून. चला तर आपण आता सुरू करूया. मी तुम्हाला याची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर आपण सुरू करूया आता रेसिपी बघूया. हे आपण साहित्य घेतलेलं आहे याच्यासाठी लाडू बनवण्यासाठी. तर हे आहे खिसलेलं खोबरं. हे आपण 250 ग्रॅम घेतलंय. हे पावशर खारका म्हणजे 250 ग्रॅम, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, मखाना घेतला इथे. नंतर 100 ते 150 ग्रॅम हा गूळ असेल तो खिसून घेतलाय मी. थोडीशी खसखस, वेलची, हे जायफळ घेतले जे अर्धच घेतलेलं आहे मी, जास्त नाही घालायचं. आणि हा डिंक घेतलेला आहे. तर आता आपण हे सगळं थोडंसं भाजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. जास्त नाही भाजणार आहोत आपण, थोडंसं ज्याच्यामुळे आपल्याला खमंग वास सुटेल. हे खोबरं आता थोडंसं भाजून घेतलंय मी आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. खसखस भाजून घेणार आहोत. मखाना पण इथं मी भाजून घेत आहे. भाजून घेणार त्यासाठी आपल्याला यूज करायचं तूप. तूप घातलंय. तूप छान गरम झालं ना त्याच्यामध्ये मी काजू भाजून घेते. हे आपल्याला गोल्डन होईपर्यंत भाजायचे. यामध्येच आता बदाम भाजून घेते मी. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत. तर आता मी बारीक करून घेते. आता हे सगळं बारीक करून घेतलंय मी मिक्सरला आणि आता हे आपण हाताने एकजीव करून घेणार आहोत. आपण आता व्यवस्थित एकजीव करून घेतलंय सगळं. तर आपण गुळ आता वितळून घेऊ.
हे जे आपण तूप घेतलं होतं काजू बदाम भाजण्यासाठी त्याच्यामध्येच आपण गूळ टाकणार आहोत. तर तुम्हाला एक्स्ट्रा तूप यूज करायचं असेल जास्त तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तूप पण ऍड करू शकता अजून. त्याच्यामध्ये हा थोडासा मी डिंक पण घेतला होता तोही मी याच्यामध्ये ऍड करणार आहे. पूर्णपणे मेल्ट होऊन द्यायचं आहे हे, जेणेकरून गुळाचे छोटे छोटे डिकळे याच्यामध्ये न राहता कामा नये. हे बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे झालेलं आहे. तुमचा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. तर मी ह्याच्यामध्ये ऍड करते. खमंग वास येते याचा. पूर्ण एकजीव करून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा. आणि थोडंसं थंड झालं ना मिश्रण की आपण ह्याचे लाडू बनवून